मस्त असे आपले मऊ लुसलुशीत डोसे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. हॅलो नमस्कार, मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत डोशाची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी तर या ग्लासने 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत मी. आणि ह्याच ग्लासमध्ये अर्धा ग्लास मी हरभरा डाळ, अर्धा ग्लास मी उडीद डाळ घातलेली आहे आणि 10 ते 12 मेथी दाणे घातलेले आहेत. आणि हे बॅटर सकाळी घातले होते आणि रात्री परत हे वाटून फर्मेंट होण्यासाठी 7 ते 8 तास मी ठेवून दिलेलं आहे. बघू शकता किती छान असं आपलं पूर्ण बॅटर आपलं छान झालेलं आहे, फुलून आलेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे. तर हे मी मिक्स करून घेते. तर बघू शकता किती छान असं आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. खूप छान डोसे होतात. पूर्ण पीठ असं मिक्स करून घ्यायचं. एक मिनिटभर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घालून परत एकदा पूर्ण असं मिक्स करून व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं. याच्या विदाऊट सोडा आहे, तर सोडा वापरलेला नाही आहे याच्यामध्ये. पूर्ण हे वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं मी एक वाटीभर भात घातलेला आहे. पोहे घातलं तरी चालेल. मी भात होता शिल्लक माझ्याकडं, तर एक वाटीभर मी याच्यामध्ये भात घातलेला आहे वाटून. त्याच्यामुळे मस्त आपले कुरकुरी छान असे आपले डोसे मऊ लुसलुशीत डोसे बनवून तयार होतात. तर हे झालेलं आहे. तर डोसे करून घ्या. तर आपला तवा हा गरम झालेला आहे. आता याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि कापडनं पुसून हे डोसे आपले छान मस्त येतात. 1-1.5 चमचा हा घालते मी आणि असं पूर्ण असं मिक्स करून त्याच्यावर थोडंसं तेल सोडायचं. बिना तेल असं तरी खूप छान लागतं आहे. थोडं तेल सोडायचं. आता भाजलेला आहे पूर्ण असं आपला डोसा पलटी करायचं. हे कलर किती छान आलेलं आहे बघू शकता, कारण याच्यामध्ये मेथी घातलेली आहे. मेथीमुळे पण टेस्ट पण खूप छान लागते आणि कलर पण खूप छान येते. हरभरा डाळी पण आहे आणि मेथी पण, याच्यामुळे कलर पण खूप छान येते. व्यवस्थित भाजून घेऊया. तर आपण हा काढून घेऊया. तर आता मी ठेवलेला आहे. तर दुसरा पण आपण काढून घेऊया. छान आपण डोसा हा भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी. परत थोडं तेल घालायचं या डोशाला पण. व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर हा पण मी पलटी करून घेते. बघा पूर्ण असं सुटलेला आहे डोसा आपल्या तव्यापासून. तर मी भाजून घेते. आता आपला हा पण भाजून झालेला आहे, हे काढून घेते. काढून झालेला आहे. तर परत दुसरे पण आहेत ते, आणि हा असा फोल्ड करायचा आणि ह्या डिशमध्ये ठेवून द्यायचं. दुसरे आहेत ते पण डोसे मी बनवते, माझं तुम्हाला दाखवते. ही डोसे तुम्ही चटणीसोबत किंवा सांबारसोबत, कोणतीही चटणी, खोबऱ्याची, शेंगदाणे किंवा फुटाणा, कोणतीही चटणी तुम्ही सोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. असे चहासोबतही खाल्लं तरी खूप छान अप्रतिम लागतात. मी तर चहासोबत पण खाते. सगळे डोसे मी तुम्हाला आणि थोडे डोसे करते आणि दाखवते. मस्त असे आपले मऊ लुसलुशीत डोसे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. छान अशी आपली
बनवून झालेला आहे. नक्की ट्राय करा डोसे. थँक्यू.